नमस्कार मित्रांनो, नरेंद्र मोदीने शपथ घेताच धडाकेबाज 2 असे निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयामुळे कोणाला फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. मित्रांनो, सरकारने घेतलेला पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठीच आहे. पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल PM किसान निधीशी संबंधित आहे. आता पाहून घेऊया पंतप्रधान काय म्हणतात ते. आमचे सरकार किसान कल्याणकारी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे, हे योग्य आहे. आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान म्हणतात. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर PM किसान निधीच्या 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे. याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. सुमारे 20,000 कोटी रुपयांची यासाठी वितरण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, 17व्या हप्त्याचा जी काही तारीख आहे ती अजून डिक्लेअर झालेली नाही, कन्फर्म झालेली नाही. फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मंत्रिमंडळातून दुसरा शासन निर्णय जो आहे तो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMAY 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे. पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधासह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरता केंद्र सरकार 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. PMAY अंतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरता 4.21 कोटी घरे बांधून झालेली आहेत. PMAY अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरामध्ये शौचालय, LPG कनेक्शन, वीज जोडणी, चालू स्थितीतील नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण पुरवण्यात आलेले आहेत. 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 2 धडाकेबाज निर्णय होते. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.